Hello friends, today we are going to study the use of if and unless. If and unless याच्यावरती एक क्वेश्चन तरी आपल्या 12वीच्या परीक्षेला असतोच, म्हणून जरा बारकाईनं पहा. सोपा पॅरेग्राफ आहे, 1 मार्क सहज मिळू शकतो आपण. इफ अनलेस दोनही कंडिशनल्स आहेत. म्हणजे काय, ह्यांचा वापर करून कंडिशनल स्टेटमेंट्स बनतात. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे अट टाकणारं, जर तरचं ना. जर तू वेळेवर येशील तर मग तुला आत हॉलमध्ये ॲडमिशन मिळेल. अट आहे, जर तू लवकर ये, इफ यू कम अर्ली यू विल बी अलाउड टू सिट इन द हॉल, है ना. म्हणजे ही अट टाकायसाठी आपण कशाचा वापर केला, इफचा वापर केला. असाच अनलेस. अनलेस काय, इफ प्लस नॉट. अनलेस म्हणजे काय, इफ प्लस नॉट, दोन्हीही सारखेच. बस याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, ग्रामर क्वेश्चन, की असा एक्झाम्पल पाहू आपण, की इफ ही डज नॉट स्टडी ही विल फेल इन द एक्झाम. असं एक वाक्य आलं आणि त्यांनी म्हटलं याच्यामध्ये की यूज अनलेस अँड रिराईट. असे म्हणतात की अनलेसचा वापर करा आणि हे वाक्य पुन्हा घ्या. म्हणजेच ते काय म्हणतात, इथला इफ नॉट काढा आणि त्याच्या ठिकाणी अनलेस ठेवा. बस याचा अर्थ तोच आहे. आपल्याला जर अनलेसचा वापर ह्या सेंटेन्समध्ये करायचा असेल तर जिथे इफ आहे त्याच इफच्या ठिकाणी आपल्याला अनलेस वापरायचा आहे. आता इफ कुठे आहे ह्या वाक्यामध्ये, या सुरुवातीला इफ आलाय. बस याच्याच ठिकाणी आपण अनलेस ठेवायचं आहे. पण असं करताना आपण काय करतोय, आपण इफ काढतो ना, अनलेस ठेवतो. पण नुसतं इफ काढून जमेल का, नाही. कारण अनलेसचा जर वापर करायचा आहे आपल्याला तर काय करावं लागेल, इफही काढावं लागेल आणि नॉटही काढावं लागेल. म्हणजेच अनलेसचा सेन्स जो आहे तो बॅलन्स होईल. म्हणून याच्यातला इफ आणि हा जो नॉट आहे, हा नॉट हा दोन्हीही काढायचा. आता काय उरलं, अनलेस ही डज स्टडी. हा डज असा मोकळा लिहिता येत नाही. इथं डज का वापरला होता, कारण नॉट लावायचा होता. नॉट जर लावायचा असेल तर व्हर्बच्या आधी डू डज डीडचा वापर करतात. जर व्हर्बकडे कुठलंही ऑक्झिलरी नसेल तर. ऑक्झिलरी कुठले, मोडल ऑक्झिलरी असो किंवा हेल्पिंग वर्ब असो, ते जर नसेल कारण त्यालाच फक्त नॉट लागतो. इज नॉट, वॉज नॉट, कॅन नॉट, शुड नॉट. पण समजा कम्प्लीट वर्ब असा आहे, कम्प्लीट, तर कम्प्लीट नॉट किंवा नॉट कम्प्लीट असं नाही म्हणता येत. त्या नॉटच्या अलीकडे पहिल्यांदा ऑक्झिलरी वापरावा लागतो. मग कोणता ऑक्झिलरी वापरायचा, त्यासाठी 3चा वापर, डू, डज किंवा डीड. हे झालंय आपला आधी. इथे निगेटिव्ह करायचं होतं म्हणून हा डज वापरला. आता हा नॉट निघाला म्हणजे निगेटिव्ह नाही आहे इथे. म्हणजे हा डज पुन्हा ह्या व्हर्बमध्ये मर्ज करून टाकायचा. डज वापरला म्हणजेच तिथे स्टडीला एस लागणार. स्टडी, डज प्लस स्टडी काय होतो, स्टडीज. STUDIES. डज गेला, डज प्लस स्टडी स्टडीज झालं. ठीक आहे. म्हणजे वाक्य कसं झालं, ही स्टडीज. अनलेस ही स्टडीज, हा स्टडीज बनेल. ही विल फेल इन द एक्झाम झालं. आपण अनलेस टाकला आणि इफ नॉट काढून टाकला. म्हणजे हे वाक्य आपण कसं लिहिलं, आपण लिहिलं हे वाक्य असं, अनलेस ही स्टडीज कॉमा ही विल फेल इन दी एक्झाम. समोरचा जो क्लॉज होता हा ही विल फेल इन द एक्झाम, हा असाच राहिला. का बरं, कारण हा सेन्स बॅलन्स झाला. अनलेसचा सेन्स इफ नॉटनी बॅलन्स झाला. ठीक आहे, एवढं कळलं. राईट. आपण दुसरं वाक्य, आता हे दुसरं सेंटेन्स पहा. याच्यामध्ये इफ ही वर्क्स हार्ड ही विल सक्सीड इन हिज लाईफ. अनलेस यूज करायचं आहे आपल्याला. आता आधीच्या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर इफच्या क्लॉजमध्ये नॉट होता. या सेंटेन्समध्ये जर पाहिलं तर हा जो इफचा क्लॉज आहे ना, हा इफ ही वर्क्स हार्ड वाला एवढा क्लॉज
या क्लॉजमध्ये कोणती तुम्हाला निगेटिव्ह दिसत नाही, मात्र समोरचा जो क्लॉज आहे ही विल सक्सीड इन हिज लाईफ, हा असा दुसरा क्लॉज आहे. आता आपल्याला या सेंटेन्समध्ये, अशा सेंटेन्समध्ये जर अनलेस यूज करायचं झालं, कोणत्या सेंटेन्समध्ये? अशा सेंटेन्समध्ये ज्या सेंटेन्समध्ये इफच्या क्लॉजमध्ये, या क्लॉजमध्ये नॉट नाही, तर काय करायचं? इफच्या ठिकाणी अनलेस ठेवायचंच, हे जसं इथे ठेवलं. आणि इथे जर नॉट नसेल तर मग समोरचा जो क्लॉज आहे ही विल सक्सीड इन हिज लाईफ, हा जो दुसरा क्लॉज आहे, या क्लॉजला जर तो पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करायचं आणि निगेटिव्ह असेल तर त्याला पॉझिटिव्ह करायचं. आता या केसमध्ये पहा तुम्ही, इफच्या ठिकाणी आपण अनलेस ठेवलं की या क्लॉजला आपण काही चेंज केलं नाही, मात्र समोरचा जो क्लॉज आहे हा जो पॉझिटिव्ह होता क्लॉज, याला निगेटिव्ह केलं, नॉट लावलं, ही विल नॉट सक्सीड इन हिज लाईफ. कळलं दोन मधला फरक? जर इफच्या क्लॉजमध्ये इथे नॉट असेल तर हा नॉट काढायचा आणि इफ काढायचा, समोरच्या क्लॉजला चेंज करायचं नाही. मात्र जर इफच्या क्लॉजमध्ये नॉट नसेल तर मात्र समोरचा जो क्लॉज आहे त्या क्लॉजला पॉझिटिव्ह असल्यास निगेटिव्ह करायचा आणि निगेटिव्ह असला तर पॉझिटिव्ह करायचा. एवढं लक्षात राहिलं ना की कन्फ्युजन होत नाही. ठीक. आता हे तिसरं सेंटेन्स, युअर फादर विल बी व्हेरी डिसअपॉइंटेड इफ यू डोंट स्टडी. पहिल्या दोन वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपलं प्रत्येक सेंटेन्स, दोन्ही सेंटेन्सेस इफनी स्टार्ट झाले. म्हणजे जो इफवाला क्लॉज होता, इफचा क्लॉज, तो आपण वाक्याच्या सुरुवातीला घेतला. आता या सेंटेन्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा इफचा क्लॉज पहिल्या क्लॉजच्या नंतर आला. पहिल्यांदा युअर फादर विल बी व्हेरी डिसअपॉइंटेड इफ यू डोंट स्टडी. अशा वाक्यामध्ये समजा तुम्हाला म्हटलं की अनलेसचा वापर करा आणि रिराईट युझिंग अनलेस. आता काय करायचं? जसं म्हटलं तसं, जिथे इफ आहे तिथेच अनलेस. आपण पहिल्या दोन वाक्यामध्ये सुरुवातीला इफ होतं म्हणून त्या इफच्या ठिकाणी अनलेस ठेवलं. आता इफ दुसऱ्या क्लॉजमध्ये म्हणून हा इफ इथून काढायचा आणि इथेच ठेवायचं अनलेस. इथे नाही ठेवायचं, इथे ठेवायचं. ज्या ठिकाणी इफ आहे तिथेच ठेवायचं अनलेस. आता जर इफच्या क्लॉजमध्ये नॉट असेल तर तो काढायचा, दुसऱ्या क्लॉजला चेंज करायचं नाही. इथे नॉट आहे हा काढायचा, डोंट आहे हा डोंट काढायचा, डू प्लस स्टडी म्हणजे अनलेस यू स्टडी झालं. म्हणजेच हे वाक्य कसं तयार झालं? युअर फादर विल बी व्हेरी डिसअपॉइंटेड कॉमा इफच्या ठिकाणी अनलेस आणि निगेटिव्ह निघून जाईल, यू स्टडी झालं. हे तिसरं वाक्य मुद्दाम कशासाठी सांगितलं की इफची पोझिशन समजा दुसऱ्या ठिकाणी आली तरीही जिथे इफ आहे तिथेच अनलेस लावायचं. हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. इथे मुलं कन्फ्यूज होतात. जसं प्रॅक्टिस जर आपण आधीची झाली की सुरुवातीला इफ, तर त्यांना वाटतं की अनलेस पण सुरुवातीलाच लावायचा नाही. जिथे इफ असेल तिथेच अनलेस लावायचा. दुसऱ्या क्लॉजमध्ये असेल तर दुसऱ्या क्लॉजमध्ये अनलेस, पहिल्या क्लॉजमध्ये जर असेल तर पहिल्या क्लॉजमध्ये इफ असेल तर तिथेच लावायचा अनलेस. एवढा डाऊट क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे. आता हे चौथं वाक्य, या वाक्यामध्ये आपण अनलेसचा वापर केला. अनलेस यू फिनिश युअर होमवर्क यू कॅनॉट गो आउट. अनलेसचं वाक्य आलं, तुम्हाला म्हटलं की इफ नॉटचा वापर करा, रिराईट युझिंग इफ नॉट. तर याच्यात कुठलं काही कन्फ्युजन नसतं. पहा, अनलेसचं इफ नॉट जर करायचं तर तिथं कुठंच कन्फ्युजन नाही. का बरं नाही? कारण केव्हाही हा जो अनलेसचा क्लॉज आहे तो इथे येऊ की मधात येऊ, कुठेही येऊ, ह्या अनलेसच्या क्लॉजमध्ये कधीही वर्ब निगेटिव्ह नसतो, हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो. तर या पॉझिटिव्ह वर्बला आपण करायचं निगेटिव्ह. म्हणजे आता अनलेस आहे ना, अनलेसच्या ठिकाणी ठेवू आपण इफ. जसा इफच्या ठिकाणी आपण अनलेस ठेवला होता तसाच अनलेसच्या ठिकाणी इफ ठेवायचा आणि हा जो वर्ब आहे ह्याला निगेटिव्ह करायचा. आता बघा, वर्ब आहे फिनिश. मी काय म्हटलं, याला जर निगेटिव्ह करायचं असेल आणि याच्याकडे कुठलेच ऑक्झिलरी नसेल तर आपण कोणते ऑक्झिलरी वापरत असतो? डू, डज किंवा डीड.
जर व्हर्बला कुठलंही काहीही लागलं नसेल सिंपल तर डू लावायचा. जर व्हर्बला एस लागला असेल किंवा इएस तर डजचा वापर करायचा. जर व्हर्ब हे पास्ट टेन्समध्ये असेल तर त्याला डीडचा वापर करून नॉट लावायचं. डीड नंतर नॉट. इथे काहीच लागलेलं नाही म्हणून आपण वापरू डू आणि डू नंतर ठेवू नॉट म्हणून इथे वापरू आपण डू नॉट. डू नॉट फिनिश असं निगेटिव्ह वर्क करू. झालं. अनलेस काढला, इफ नॉट ठेवला, समोरच्या क्लॉजला चेंज करायचं नाही, जसं आहे तसंच. म्हणजे वाक्य कसं झालं मग? इफ यू डू नॉट फिनिश युअर होमवर्क you cannot go out. सिंपल. पुन्हा एकदा, जर अनलेस वाक्य तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं इफ नॉट यूज करा तर काय करायचं? अनलेस काढायचा, त्याच्या ठिकाणी ठेवायचं इफ. अनलेसच्या नंतरचा हा जो व्हर्ब आहे त्या क्लॉजमधला हा नेहमीच पॉझिटिव्ह असतो, त्याला निगेटिव्ह करून टाकायचा. समोरच्या क्लॉजला चेंज करायचं नाही. मग अनलेस काढला, इफ ठेवला, फिनिश होता, त्याला निगेटिव्ह केला, डूचा वापर केला, डू नॉट फिनिश असं केलं. इफ यू डू नॉट फिनिश युअर होमवर्क यू कॅनॉट गो आउट. इफ यू डू नॉट फिनिश युअर होमवर्क यू कॅनॉट गो आउट. सो दिस इज द यूज ऑफ इफ नॉट. गॉट? आहे सोबत?